प्रिय बंधू आणि भगिनींनो, येशूने आम्हाला क्षमा करणे शिकवलं. हे सर्वात मोठा गुण आहे. मगाशी आपण पाहलो येशूने काय म्हणलं, सर्वात शेवटी काय म्हणलं येशूनं, पूर्ण झाले. आणि हे क्षमा करणे सुद्धा येशूनं क्रूसावरून आम्हाला शिकवलं. येशूला जेव्हा मारून टाकले तेव्हा येशूने मारून टाकलेल्या शिपायांसाठी पित्या परमेश्वराकडे प्रार्थना करून म्हटले, हे बापा यांना क्षमा कर, देवा यांना क्षमा कर, कारण हे समजत नाही, यांना समजत नाही, हे समजत नाही काय करत आहेत, त्यांना समजत नाही. म्हणून त्यांनी क्षमा केली. आणि ते क्षमा करताना येशूनं आम्हाला सुद्धा ही शिकवण दिलेली आहे की आम्ही सुद्धा काय करावं, एक दुसऱ्याच्या पापाची क्षमा करावं. आम्ही क्षमा केलं पाहिजे, अंतःकरणातून क्षमा. आणि कशी क्षमा करावं, देवानं कशी क्षमा केलं, म्हणजे क्षमा कोणी मागल्याने नाही किंवा न मागता आपण त्याला क्षमा करावं. त्या शिष्याने किंवा त्या शिपायाने येशूला क्षमा नाही मागली, परंतु येशूनं गरज म्हणून त्यांना काय केलं, क्षमा करून दिली. कारण येशूचे कार्य पूर्ण होण्यासाठी. हालेलुया. प्रियजन हो, थोड्या वेळ आहे, आम्हाला देव आशीर्वाद देणार आहे आणि त्या आशीर्वादाची आम्ही तयारी करत आहोत. प्रभू येशू आहे आमच्यासोबत आणि तो आम्हाला सर्वांना पाहत आहे आणि आमच्या सर्वांचे अंतःकरण त्याला माहीत आहे, तो ओळखतो. म्हणून थोडा वेळ आपण शांततेने आपण प्रभूच्या आराधनेमध्ये भाग घेऊया, लक्ष लावूया, त्याच्या शब्दाकडे लक्ष देऊया. आम्हाला आशीर्वाद पाहिजे हे सर्वांना माहीत आहे, आम्हाला बरं होणं आहे सर्वांना माहीत आहे, परंतु ते बरं होण्यासाठी, आशीर्वाद घेण्यासाठी त्याचा संदेश काय आहे हे ऐकणे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. त्याचा संदेश मगाशी आपण ऐकला, पुन्हा आता प्रभू आम्हाला सांगत आहे आम्ही क्षमा केलं पाहिजे, एक दुसऱ्याला क्षमा केलं पाहिजे. मग आपण कधी क्षमा करावं लोकांना, कधी, तो येऊन मला माफी मागेल तेव्हा. कधी कधी आम्ही म्हणतो तो येऊ दे तेव्हा पाहिल मी, तो येईल तेव्हा. नाही, येशूनं तसं नाही सांगितलं. येशूनं काय म्हटलं, येशूनं म्हटलं या म्हणजे ते शिपाई किंवा ते त्याला मारणारे त्याच्या जवळ आलेही नाही, त्यांनी कदाचित पश्चाताप केलाही नाही, तरी त्याने पित्या परमेश्वराकडे क्षमा मागितली. आणि त्याचप्रमाणे आम्हाला पुन्हा एक क्रूसावरचीच गोष्ट आम्हाला आढळते. येशूच्या बाजूला दोन चोर होते, नाही का? कोणत्या बाजूला होते, कोणत्या बाजूला? एक डाव्या बाजूला आणि एक उजव्या बाजूला. डाव्या बाजूच्या चोराने काय म्हटलं, डाव्या बाजूच्या चोराने येशूची थट्टा करून म्हटलं, अरे तू देवाचा पुत्र आहेस का, तू देवाचा पुत्र आहेस का? आणि मग तू देवाचा पुत्र असतो मग खाली उतर ना, तू उत्तर आणि आम्हाला वाचव. म्हणजे ह्या बोलण्यामध्ये कशी एक टिंगल केल्यासारखा, नाही का, एक चेष्टा केल्यासारखा, एक अपमान केल्यासारखा, म्हणजे येशूची त्यांनी टीका केली. परंतु दुसऱ्या बाजूचा, उजव्या बाजूचा चोर त्यांनी काय म्हटला, अरे अरे तू देवाला सुद्धा भीत नाहीस का? आम्ही जे शिक्षा भोगत आहोत ते योग्य आहे, परंतु हा निर्दोष, याने काहीही केलं नाही तरी तो एकदम मरणासाठी याला अशा प्रकारे खिड्याने ठोकलेले आहे. एवढे म्हटल्यानंतर त्याने येशूकडे पाहिलं आणि येशूला काय म्हणतो तो, प्रभू तू जेव्हा स्वर्ग लोकात जाशील तेव्हा काय केलं त्याने, काय म्हटलं, माझी आठवण कर. एवढंच म्हणलं, म्हणजे त्यांनी हा मोठा पश्चाताप केला, माझी आठवण कर. त्याच वेळेस प्रभूने काय म्हटलं, आज तू माझ्यासोबत स्वर्ग लोकात असशील. हालेलुया, हालेलुया. यांनी पश्चाताप केला. कोण पश्चाताप केला? उजव्या हाताच्या व्यक्तीने. डाव्या हाताच्या व्यक्तीने काय केला, तिरस्कार केला किंवा थट्टा केली. आहेस तो डाव्या बाजूला, नाही का? डाव्या बाजूचा माणूस डावाच बोलेल, उजवा बोलेल का? उजव्या बाजूचा जो आहे त्याला खरोखर बरोबर चांगल्याच गोष्टी आठवतील. आम्ही सुद्धा समाजामध्ये अशा प्रकारे आहो कधी कधी, नाही का? आम्ही विचार करा, मी कोणत्या बाजूला आहो, मी कोणत्या बाजूला आहो, मी कोणत्या बाजूला राहायला पाहिजे, कोणत्या बाजूला राहायला पाहिजे, उजव्या बाजूला.
जेव्हा उजव्या बाजूला आम्ही राहतो तेव्हा आम्ही उजवे आहोत, डाव्या हातामध्ये राहतो तेव्हा आम्ही डावे आहोत. डावा म्हणलं तर कधीही डावा म्हणलं तर काहीतरी वाईट नाही का, एक कोणत्या हाताने पाणी देतेस असं म्हणतो नाही का, कोणत्या हाताने पाणी देतेस आम्ही म्हणतो अशा प्रकारे. म्हणजे सांगण्याचा अर्थ म्हणजे हा डावा म्हणजे एकदम डावा आहे. आणि मग डाव्या बाजूला असलेला माणूस तर उजव्या हातासारखा चांगलं बोलणारच नाही. म्हणून आम्ही जीवन जगत असताना आम्ही उजव्या बाजूला राहणारे लोक यासारखं राहावं. कधी कधी आम्ही चर्चमध्ये वगैरे नाही का टीका करणारे भरपूर राहतात. ते कोण आहेत टीका करणारे? डाव्या बाजूचे. काही गोष्ट सांगले त्यांना समजत नाही, असंच केल्यानं होते का, अशा प्रकारे काही नाही काहीतरी अडथळा एक तसं अशा प्रकारे. म्हणजे आम्ही डाव्या बाजूच्या लोकांना काहीही सांगितलं तरी एक वाईटच वाटते. परंतु जे उजव्या बाजूचे आहेत ते सहन करतात, ऐकून घेतात, पश्चाताप करतात, मदत करतात, समजावून सांगतात उजव्या बाजूचे. आणि काहीही झालं तरी निभावून घेतात दुसऱ्याच्या मदतीसाठी. आम्ही चर्चमध्ये किंवा कोणत्याही ठिकाणी आपण कसे असावं? उजव्या बाजूच्या चोरासारखे असावं. आणि उजव्या बाजूच्या चोराने काय केला? पश्चाताप केला. तसंच आम्ही पश्चातापी मनाचे असावं. आणि पश्चातापी मनाचे राहण्याने आम्हाला देवाची कृपा मिळते आणि आमच्यापासून देव दुसऱ्याला आशीर्वाद मिळतो. आम्ही फक्त प्रार्थना केल्याने काम केल्यानेच आम्ही दुसऱ्याला आशीर्वाद देतो असं नाही. आम्ही चांगले राहिल्याने तुम्ही एवढे मोठे लोक येता नाही का, धन्यवाद देवाने आम्हा सर्वांना एकत्र केले. मी चांगला राहिलो तर तुम्हाला आशीर्वाद भेटते. मी जर चांगला नाही राहिलो तुम्ही येता का इकडे? इथं येता का? इथं पाय तरी टाकता का तुम्ही? नाही. तर अशा प्रकारे मी काय करावं? मी चांगलं राहावं, उजव्या बाजूच्या व्यक्तीसारखं राहावं, देवाचे कार्य करावं, देवासाठी सहन करावं, देवासाठी प्रयत्न करावं, देवासाठी आपला काहीतरी त्याग करावं. मीच म्हणून नाही, आम्ही सर्व लोक कुठं आलो? आम्ही देवाकडे आलो. देवाकडे येणारे लोक कसे असावं? उजव्या बाजूच्या चोरा कुठेही असताना, इथंच नाही घरी असताना सुद्धा, घरी तुमच्या कुटुंबामध्ये सुद्धा असताना काय करावं? उजव्या बाजूच्या चोरासारखे असावं, चांगले लोक असावं. आणि मग चांगले लोक काय करतात? एक दुसऱ्यांना क्षमा करतात. आम्ही क्षमा करावं, आम्ही क्षमा करावं, पश्चाताप करावं, क्षमा करावं. कधी कधी आम्ही क्षमा कसं करतो पहा? मोठ्या मुश्किलनं काहीतरी कोणीतरी म्हणलं तर अरे क्षमा नाही करा, हा ठीक आहे, मग त्याच्याशी बोलणं सोडून देतात. मग केलं काय, ठीक आहे, म्हणजे मनातून क्षमा नाही झाली, ते मनातून क्षमा नाही झाली. आपण हा ठीक आहे अशा प्रकारे, पण आपण मनातून क्षमा करा. एकदा झगडा झाला किंवा काही आता मग जेव्हा आपण क्षमा करतो तेव्हा पहिल्याच्यापेक्षा जास्त जवळ यावं, प्रेमानं बोलावं, प्रेमानं त्याला मदत करावं, सहायता करावं. कधी कधी काय होते? आपण गुन्हा करतो तेव्हाच क्षमा करावं असं नाही. गुन्हा न करताना, समजा मी एक गुन्हा केलो, कोणाच्या विरुद्धामध्ये? तुमच्या विरुद्धामध्ये म्हणजे काय? तुम्हाला काहीतरी वाईट साईड बोलून दिलो नाही का, गुन्हा केलो नाही का, तुम्ही क्षमा करावं मला नाही का. समजा मी तुमच्या विरुद्ध वाईट साईड नाहीच बोललो असेल तरी पण तुम्ही मला क्षमा करावं नाही का. मी दुसऱ्या कोणाच्या विषयी बोललो तरी तुम्ही काय करावं? मला प्रत्येक जण क्षमा करावं. क्षमेची भावना आमच्यामध्ये असावं. क्षमेची भावना जेव्हा आमच्यामध्ये राहते तेव्हा आम्ही दुसऱ्याविषयी वाईट बोलत नाही. आता पहा, उदाहरणामध्ये मी समजा तुम्हाला क्षमा केलो, सेवा करला, क्षमा केलो, मी दारू पिऊन पडून होता तेव्हा तिथं, मग मी काय केलो? मी जर त्याला क्षमा केलं तर मी दुसऱ्याला सांगणार नाही त्याची बाजारी नाही का, मी मनातून क्षमा करू नाही का, त्याला क्षमा केलो मी मनातून, मग दुसऱ्याला सांगेल का? नाही, अरे तो असा पडून होता, तो असा होता, अशा प्रकारे सेवा करणं तसं कधीच नाही केलं. मी असं उदाहरण सांगत आहो. कोणीही असेल तरी, समजा कोणाचा झगडा झाला, कोणी मस्त शिव्या दिल्या, त्याच्याविषयी आम्ही काय करतो? गावभर जाऊन आम्ही सांगतो, हे तो नाही का माणूस, अशा प्रकारे, बापरे त्याच्या तोंडाला काय आग, अशा प्रकारे आम्ही सांगतो नाही का. म्हणजे आम्ही काय केलं? क्षमा केलो का त्याला? नाही केलं. क्षमा नाही केलं म्हणून आम्ही गावभर करत आहोत. क्षमा जर केलं तर मी काय म्हणेन? होत तेच ना,
समजा एखाद्याने विचारलं तुम्हाला, अरे काल का ना मस्त झगडा झाला का, तुम्ही तर गावामध्ये होता, तुम्ही ऐकले का ना, मस्त कडे शिवा दिले त्यानं. समजा मी त्याला क्षमा केलो तर मी काय म्हणेल त्याला, क्षमा केलं तर अरे होत नाही का, झालं तोंडात झालं तर होऊन गेलं, थोड्यासा वेळासाठी झालं असं म्हणतो आपण, नाही का. क्षमा नाही केलं तर काय, तो नाही विचारला तरी त्याला जाऊन सांगितलं, अरे माहित आहे का तुला माहित आहे का, अरे त्याने काय काय म्हणलं माहित आहे का, अरे बापरे ते का हो त्याचं बोलणं कधी म्हणावे, जेव्हा आम्ही क्षमा नाही केलं. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण काय करावं, क्षमा करावं. प्रत्येक वेळ कोणी माझ्या विरुद्धात केलं तरी म्हणूनच नाही, आम्ही जे पाहलं वाईट पाहलं तरी आपण काय करावं, मनातून ते काढून आपण मनामध्ये ठेवू नये. आपण कधी कधी कोणाला शिव्या नाही देत, परंतु दुसरा शिवा दिल्या म्हणून मी ते मनामध्ये ठेवतो आणि गावभर करतो, म्हणजे मग ते काय झालं, ते माझे पाप आहे, ते माझं पाप आहे, मी क्षमा नाही केलं त्याला. अशा प्रकारे आपण क्षमा केलं पाहिजे. एक दुसऱ्याला क्षमा हे एक दैवी गुण आहे आणि क्षमेमध्ये आशीर्वाद आहे. आणि आम्ही सुद्धा जेव्हा चुकतो तेव्हा काय करावं, आपण क्षमा मागावं. आम्ही जेव्हा चुकतो तेव्हा आम्ही क्षमा, उजव्या हाताच्या चोराने काय केलं, क्षमा मागलं. देवा क्षमा मागलं म्हणजे त्यांनी आपले दोष कबूल केले. त्यांनी काय म्हटलं, आम्ही तर शिक्षेस पात्र आहोत, आम्ही तर तसे वाईट केलेलं आहोत, परंतु यांनी काहीच नाही केलेलं आहे, म्हणजे आम्ही केलेले आहोत, त्यांनी कबूल केलेला आहे, म्हणजे क्षमा मागलेला आहे, पश्चाताप केलेला आहे. आम्हाला पश्चाताप झाला पाहिजे, पश्चाताप झाला पाहिजे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज आपण इथं आशीर्वाद घेण्यासाठी आलेला, प्रभू आम्हाला आशीर्वाद देणार, त्याबरोबरच आपण मनातून पश्चाताप करूया. पश्चाताप केल्याने आमचं हृदय शुद्ध होते, पवित्र होते आणि त्याच्यानंतर प्रभू आम्हाला आशीर्वाद देतो. आपण पश्चाताप करूया, आपण गुडणे टेकूया. 2 मिनिटासाठी आपण गुडणे टेकूया, 2 मिनिटासाठी आपण गुडणे टेकूया. आम्ही ह्या पवित्र परमप्रसादाच्या समोर आहोत आणि पवित्र परमप्रसाद प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आमच्या सोबत आहे आणि तो आम्हाला क्षमा करायला तयार आहे. आपण क्षमा करूया. आमच्यामध्ये जे आम्ही काही कोणाविरुद्ध वाईट केलेलं आहे, कोणाविरुद्ध वाईट बोललेले आहे, कोणाविरुद्ध वाईट साक्ष दिलेले आहे, आपण आठवण करूया प्रिय बंधू आणि भगिनींनो, आठवण करूया आणि सांगूया. आम्ही कधी कधी म्हणतो मी काही पाप केलं नाही, परंतु पाप मी केलं नाही तरी कधी कधी माझ्या जीवनामध्ये पाप घडलं. जशा प्रकारे मी आता सांगितलं त्याप्रमाणे आम्ही दुसऱ्याच्या गोष्टी केलो किंवा दुसऱ्याची गोष्टी आठवण ठेवली किंवा दुसऱ्याला तिरस्कार केला. ह्या सर्व गोष्टी काय आहे, आमच्या जीवनामध्ये येणाऱ्या आशीर्वादाला एक बंधन आहे, रुकावट आहे. आपण क्षमा मागूया, देवाला क्षमा मागूया, देवाला क्षमा मागून प्रार्थना करूया, विश्वासाने आपण प्रार्थना करूया, देवाला क्षमा मागून प्रार्थना करूया. आमच्या सर्व जीवनचरित्र्याला आपण आठवण करूया, आमच्या घरच्या लोकांना आठवण करूया आणि जे काही आपण त्यांच्या विरुद्धामध्ये केलेलं आहे ते आपण त्यांना क्षमा करूया. ज्याप्रमाणे येशूने म्हटले, हे बापा यांना क्षमा कर, कारण यांना समजत नाही, त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा तुमचे कोणी जर तुमच्या विरुद्धामध्ये काही केले असेल तर त्यांना क्षमा करा. यावेळेस आत्ता तुम्ही क्षमा करा. क्षमा केल्याने आमच्या जीवनातले सर्व बंधन नष्ट होते. कोणी कधी कधी किती मोठा पापी असेल तरी, किती मोठा गुन्हा असेल तरी आपण अंतःकरणातून त्याला क्षमा करून द्या. आणि होत असेल तर तुम्ही तुमच्या मनामध्ये त्या व्यक्तीला आठवण करा किंवा तुमच्या घरच्या लोकांना आठवण करा आणि मनातून सांगा, मी याला आज क्षमा केलो, आजपासून मी याच्या विरुद्धामध्ये काही मनात ठेवणार नाही. क्षमा करा, अंतःकरणातून क्षमा केल्याने प्रिय बंधू आणि भगिनींनो मोठा आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये येते. त्यासाठीच प्रभूने आम्हाला क्षमा करणे शिकवलेले आहे. आपण क्षमा करूया, अंतःकरणातून क्षमा देऊया. आणि प्रभूने म्हटलेलं आहे, पेत्राने प्रभूला विचारले, प्रभू मी किती वेळा माझ्या भावाला क्षमा करू? 7 वेळा काय? प्रभूने म्हटलं, मी म्हणत नाही 7 वेळा, तर 7च्या 70 वेळा तुम्ही एक दुसऱ्याला क्षमा करा, म्हणजे त्या क्षमेला अंत नाही. अशा प्रकारे आणि अंतःकरणातून प्रभूची शिकवण आहे. त्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, क्षमा करा. आम्ही आशीर्वाद मागतो देवाला, आम्ही देवाची कृपा मागतो, आम्ही चंगाई मागतो, परंतु आम्ही क्षमा करत नाही तर आम्हाला बंधन येते. आपण क्षमा करूया. येशूला सांगूया, देवा येशू मी ह्या व्यक्तीला क्षमा करतो आणि तुम्ही जर चुकले असाल तर प्रभूकडे आत्ता क्षमा मागूया, पश्चाताप करूया मनातून, अंतःकरणातून प्रभूकडे सांगून, प्रभूला रडून प्रभूकडे सांगा, प्रार्थना करा आणि प्रभूला म्हणा, प्रभू मी चुकलो, मला क्षमा कर.
माझ्यावर दया कर प्रभू. मी पापी आहो प्रभू, मी पाप केलेले आहे प्रभू. माझ्या पापामुळे मी तुला दुखावलेले आहे प्रभू. माझ्या पापामुळे मी तुझ्यापासून दूर गेलेलो आहे प्रभू. उदया पुत्र जेव्हा बापापासून दूर गेला, त्यांनी आपली धनसंपत्ती समाप्त केली. त्याला दुःख आलं, त्याला आठवण झाली, बापाची आठवण झाली, आणि तो म्हणाला मी माझ्या बापाकडे वापस जाईल आणि मी म्हणेल बापा मी तुमच्या विरुद्ध आणि स्वर्गाविरुद्ध पाप केलेले आहे. आता मला तुमचा मुलगा म्हणून मानून घेण्यासाठी मी योग्य नाही. मला तुमच्या नौकरासारखं ठेवा. आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. प्रार्थना करून प्रभूला मागूया, प्रभू माझ्यावर दया कर, प्रभू मला क्षमा कर, प्रभू मला क्षमा कर, प्रभू मला क्षमा कर. आपण म्हणूया प्रभू मला क्षमा कर, प्रभू मला क्षमा कर, प्रभू माझ्यावर दया कर. प्रभू मी पापी आहो, प्रभू माझ्यावर दया कर, प्रभू मज पाप्यावर दया कर, प्रभू मज पाप्यावर दया कर, प्रभू मज पाप्याला शुद्ध कर. प्रभू तुझ्या पवित्र रक्ताने मला शुद्ध कर, तुझ्या पवित्र रक्ताने मला धुवून टाक.